जय हिंद जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत। तर या कंपनीने पुन्हा एकदा मोठे कॅपेक्स जाहीर केले आहे। कॅपेक्स म्हणजे काय? ते इन्व्हेस्टमेंटचा एक रोडमॅप असतो, ज्याच्यामध्ये कंपनीचं म्हणणं आहे की 2025 आणि 26 या कालावधीमध्ये 28,000 ते 30,000 कोटींचं कॅपेक्स खर्च पूर्ण होणार आहे। त्याच्यामधील क्वार्टर 1मध्ये ऑलरेडी त्यांनी 15,385 कोटीचा कॅपेक्स आधीच खर्च केला आहे। आणि म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर कामाचा वेग जो आपला अधिक याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे। तर पॉवर ग्रिडचे जे चेअरमन आहेत MD श्री RK त्यागी यांनी क्वार्टर 26 या मीटिंगमध्ये हे देखील जाहीर केलं आहे की 2027मध्ये त्यांचं कॅपेक्स 35,000 कोटींवर पोहोचणार आहे आणि 2028मध्ये त्यांचं कॅपेक्स जे आहे ते 40,000 कोटींवर पोहोचणार आहे। तर मित्रांनो, याच्यावरून आपल्याला एवढं नक्की समजलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 क्वार्टरमध्ये यांचा बिझनेस मॉडेल जो आहे तो कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे त्यांचं कॅपेक्स जे आहे ते खर्च केलं जाणार आहे। आता फक्त एवढ्यावर आपण डायरेक्टली याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत का किंवा ट्रेडिंग करणार आहोत का? तर नाही मित्रांनो। तर कोणत्याही स्टॉकमध्ये आपल्याला एंटर करायचं असेल, हा स्टॉक असेल किंवा इतर दुसरा कोणता स्टॉक असेल, तर ते एंटर करण्यापूर्वी आपल्याला त्या कंपनीचा बॅकग्राऊंड, कंपनीचे फायनान्शियल्स, त्याचं व्हॅल्युएशन या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपल्याला त्या स्टॉकमध्ये एंटर करायचं असतं। तर त्यासाठी आपण फंडामेंटल्स बघतो। फंडामेंटलमध्ये आपले 10 मेट्रिक्स आहेत, जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसलेच असतील। त्याच्यामध्ये आपण 1 ते 10 अशी रेटिंग देतो। तर रेटिंग कशा प्रकारे असेल शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजेच ते फंडामेंटली स्ट्रॉंग असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता। 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ते फंडामेंटल वीक आहेत, कमकुवत आहेत, जे आपल्याला अवॉइड करायचे असतात। तर चला आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात आणि फंडामेंटल्स जाणून घेऊयात। फंडामेंटल्समध्ये आपण सगळ्यात पहिले बघतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। याच्यामध्ये कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते। त्याचा रेशो किती पाहिजे? 11 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युली 12.8 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला। त्याचा रेशो किती पाहिजे? 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलीमध्ये 17 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर डेप्ट इक्विटी म्हणजे काय? कर्जाचे प्रमाण, म्हणजे कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती पाहिजे? 2 किंवा त्याच्या आतमध्ये, आणि ते 1.37 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट वापरून कंपनी किती प्रमाणामध्ये व्याज भरू शकते, म्हणजे इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी कंपनीची किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती पाहिजे? 2.5 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 3.28 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजतं। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत? जसं की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे, रेंट आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे, त्यानंतर इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती पाहिजे? 20 किंवा त्यापेक्षा जास्त, नॅचरलमध्ये जवळजवळ 86.2 इथं पाहायला मिळतो, त्यामुळे स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पॉईंट आहे हा। नंतर कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना ते आपल्याला समजते। त्याचा रेशो किती पाहिजे? 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली इथं 5 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजे लास्ट 5 इयर्समध्ये कंपनीने कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट केला आहे की नाही ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती पाहिजे? 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 5 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर अल्टिमेट झेड स्कोर, याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते। तो किती पाहिजे? 2.6 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 2.46 आहे, त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्ह आहे। त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण? तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते। तर त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती याच्यामध्ये कर्ज घेतलेलं नसावं, तर त्याचा किती स्कोर किती पाहिजे? तर 0 पाहिजे, ॲक्च्युअली इथे 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह ठरतोय। त्यानंतर CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो। तो किती पाहिजे? 8 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 9.33 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। आता जी रेटिंग जर बघितली तर 9ची रेटिंग आलेली आहे, म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जात आहे, म्हणजे हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता। आता हे झाले फंडामेंटल्स। आता याचं व्हॅल्युएशन देखील चेक करूया। याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्याला पाहिजे इंडस्ट्री बीच्या आसपास। इंडस्ट्रीचं पी आहे 17.1 आणि स्टॉकचा पी देखील 17.1च आहे, म्हणजे पी तर आपल्याला चांगला पाहायला मिळतोय। त्यानंतर इबिटा 7च्या आतमध्ये पाहिजे, आणि इबिटा आहे 9.67, म्हणजे थोडासा जास्त इबिटा पाहायला मिळतोय। आणि पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे, पेग रेशो आहे 6.16, पेग रेशो थोडा जास्त पाहायला मिळतोय।
तर व्हॅल्युएशन आपल्याला ठीकठाक पाहायला मिळत आहेत आणि स्टॉक तर फंडामेंटली स्ट्रॉंग आहेच, कारण ग्रीन झोनमध्ये स्टॉक आहे. तर ओव्हरऑल बघता आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही नक्कीच विचार करू शकता. फक्त योग्य लेवलला स्टॉक आला तर तुम्ही याच्यामध्ये तुमची पोझिशन आहे ती छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता मी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन सांगतो मित्रांनो, ज्या पद्धतीने आम्ही ॲनालिसिस करतो, हे कोणत्याही प्रकारे बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नसतं, फक्त तुम्हाला एक एज्युकेशनल स्टडी पर्पजसाठी माहिती दिली जाते. आता ही जी माहिती तुम्हाला दिली आहे मित्रांनो, ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल डाऊट्स असतील, तर कोणत्या स्टॉकचं बॅकग्राऊंड, त्यांचं फंडामेंटल अनालिसिस किंवा व्हॅल्युएशन किंवा काही माहिती जर हवी असेल ते देखील मला तुम्ही कमेंट करून सांगत चला आणि आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.